लाडकी अशी स्वर्धा आज आपल्याबरोबर आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की तिलाही राखी बांधली जाते। आपण तिलाच विचारूया की नक्की हे काय चाललंय। स्वर्धा, आम्ही बघतोय की ती छोटी छोटी मुलं तुला राखी बांधतात आणि तू त्यांना बांधतेस, नक्की काय कसं सेलिब्रेट करतेस तू तुझं रक्षाबंधन? यावेळचं रक्षाबंधन म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप वेगळं आहे, कारण फर्स्ट टाइम बिंग इन NGO आणि या छोट्या छोट्या मुलांना भेटून मला खरंच खूप आनंद होतो। म्हणजे ते आपण जेव्हा राखी बांधतो आपल्या भावाला, तेव्हा आपल्याला ते फिलिंग कळत नाही की आपल्याला जेव्हा कोणीतरी राखी बांधतो तेव्हा कसं वाटतं। तर माझा हात भरला आहे, त्यामुळे मला की आपण फ्रेंडशिप बँडचा हात दाखवतो, आज मी राख्यांचा हात दाखवते की ये माझा पण हात भरला आहे राख्यांनी। ती एक फिलिंग कळते की आपल्याला कोणीतरी आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचा पार्ट समजून आपल्याला राखी बांधतं आणि या निरागस मुलांची काही अपेक्षा नसते ना आपल्याकडून की अरे आपण हिला राखी बांधली तर ही आपल्याला काहीतरी देईल, किंवा आपल्याला यांच्याकडून ही फक्त प्रेम आणि फक्त प्रेम एक्सचेंज आहे। त्यामुळे खूप खूप छान वाटतं मला। हे युनिक रक्षाबंधन तुझं सेलिब्रेट झालेलं आहे, खरा भावाला सोडून किंवा आपण कझिन्सला जे बांधतो त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटतं। म्हणजे खरं मला सख्खा भाऊ नाही आहे, एकच मिनटं मी बोलू, यांचंच दीदी मला राखी बांध असं झालंय। म्हणजे सख्खा भाऊ नाही आहे मला, माझे कझिन्स आहेत, पण ते खूप लांब लांब असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर कधी रक्षाबंधन सेलिब्रेट नाही करायला मिळत। पण आज यांच्या रूपात मला खरंच ते माझ्या जवळ असल्याचं मला वाटतं, कारण तेही एवढेच छोटे छोटे आहेत आणि मला मोठा भाऊ नसल्यामुळे मी यांच्यातच त्यांना बघते आणि माझं रक्षाबंधन सेलिब्रेट करते। आणि मी खरंच स्वतःला खूप लकी समजते की कलर्स मराठीने आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे आणि आज ही संधी आली आहे की रक्षाबंधन मी ह्या इतक्या युनिक पद्धतीने या सगळ्या मुलांबरोबर सेलिब्रेट करते। आणि दीज किड्स आर रिअली व्हेरी टॅलेंटेड आणि तुम्ही असंच कधीतरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला वेळ मिळाला तर असंच कधीतरी NGOमध्ये जाऊन रक्षाबंधन सेलिब्रेट केलं तर तुम्हाला तो आनंद कळेल। आणि सर्वांना रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप मजा करा आणि तुमच्या भाऊ बहिणींमध्ये असंच प्रेम वाटत राहा। थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल स्वर्धा। कॅमेरामन फैजानसह शुभांगी साळवे, राष्ट्रीय मराठी।